अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। कुरळपमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, 2 करडांचा बळी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। वाळवा तालुक्यातील कुरळप गावातील गावंदरी मळा परिसरात बिबट्याच्या हल्ल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेत 2 लहान करडांचा मृत्यू झाला असून एक करडू गंभीर जखमी झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुरळप येथील शेतकरी सुभाष बाळासाहेब पाटील यांच्या घरालगत शेळ्यांचे शेड आहे। त्यांच्याकडे 6 शेळ्यांचे संगोपन केले जाते। सोमवार दिनांक मार्च 16 रोजी रात्री सुमारे 2च्या सुमारास बिबट्याने घराच्या भिंतीचा आधार घेत शेळीच्या शेडमध्ये प्रवेश केला। त्यानंतर बिबट्याने करडांवर हल्ला चढवत धुमाकूळ घातला। या हल्ल्यात 4 महिन्यांची एक पाठ आणि एक पालवे जागीच मृत्युमुखी पडले, तर अन्य एका करडाच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे। बिबट्याने एका पालव्याला दोरीसह ओढत जाळीबाहेर नेल्याचेही दिसून आले। सकाळी ही घटना लक्षात येताच पाटील कुटुंबियांना मोठा धक्का बसला। शेतीसोबतच पशुपालनावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। दरम्यान सकाळच्या वेळी शेजारील शेतकरी मारुती वसंतराव पाटील हे उसाच्या शेतात वैरण काढण्यासाठी गेले असता त्यांना जवळच बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला। यामुळे त्यांनी तत्काळ सावधगिरी बाळगत तेथून पळ काढला। त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला। या घटनेमुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने रेस्क्यू टीमसह घटनास्थळी धाव घेतली। मृत जनावरांचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून नुकसान भरपाईची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। दरम्यान रात्रीच्या वेळी बिबट्याने थेट घरालगतच्या शेडमध्ये शिरून हल्ला केला। कष्टाने वाढवलेली जनावरे डोळ्यादेखत गेल्याने मोठे नुकसान झाले आहे। वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी सुभाष पाटील यांनी केली आहे। माझं नाव सुभाष बाळासाहेब पाटील। आम्ही गावाची दर राहतो। आज पाटीच्या दरम्यान आमच्या 2 पालवी बिबट्यानं खाल्ली होती। बिबट्याचा बंदोबस्त वनविभागानं करावा। मी शेतकरी आहे। आम्ही शेती आणि या जोडधंद्यावर आमचं चालतंय सगळं। आमचं आता आर्थिक नुकसान झाले, त्यामुळे वनविभागाने याचा बिबट्याचा बंदोबस्त करावा। ते आता वनविभागाला आम्ही फोन केला आहे, ते माणसं आता येऊन त्याचा पंचनामा करणार आहेत, करून त्याचं काय आम्हाला आर्थिक मदत करावी सरकारनं। ते लहान मुलं बी आहे, ते इथं वस्ती बी आहे, गाव शेजारी आम्ही राहतो। लहान मुलं आहेत, ते आमच्या घरात बी मुलं आहेत 2। बिबट्याचा आता धोका जास्तच वाढलेला आहे, बंदोबस्त करावा।